वाद्याचं पक्का आहेस ना? तन्वी कोणी कोणी असू दे. वाद्याचं पक्का आहेस ना? मग तू माझा पूर्ण का नाही केलास? एक माणूस जेवढी ते बोलणार वादा पूर्ण का नाही केलास? यांचा हेच गेम आहे. मग वादा का नाही पूर्ण केलास? आमच्या मला तू वाद्याचा पक्का आहेस ना? अरे वाद्याचा पक्का आहेस ना? मग वादा पूर्ण का नाही केलास? तू योग्य नाही वाटत. अरे मला नाही केलंस ठीक आहे, पण वाद्याचं पक्का आहेस ना? तुझे शब्द बोललेलो तुझे शब्द करीन. तुझे शब्द कुठे गेले? अजून कॅप्टन्सी तुझे शब्द कुठे गेले? तुझे शब्द कुठे गेले? आणि मला तन्वी आणि तुझ्यामध्ये तन्वी योग्य वाटली, तू योग्य वाटली नाही. अरे तुझे शब्द रे योग्य रे अयोग्य वेगळी गोष्ट आहे, पण तुझे शब्द वाद्याचा पक्का वाद्याचा पक्का. हेच यांचं गेम. एक जण बोलणार, बाकी सगळे मध्ये बोलणार आणि बदल वाटतात. अनुश्री या प्लीज. विशाल वाव. ओके, सो हे जे काही मी बोलणार आहे ते मी एक बहीण म्हणून सांगते, एक प्लेअर म्हणून सांगते, तुझ्या चांगल्यासाठीच आहे हे मी आधीच सांगते. इगोवरती घेऊ नकोस. विशाल आधी सुद्धा बिग बॉस करून आला आहे म्हणून त्याला सगळं कळतंच, पण ह्या सगळ्यामध्ये त्याच्यातला ओव्हर कॉन्फिडन्स दिसतो आणि गर्वाचं घर नेहमी खाली असतं. थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स आणि मीपणा सोडून दे. विशालचे बोलणे आणि वागणे कधी कधी मला कॉन्ट्राडिक्ट वाटतात, कारण तो जी त्याची स्ट्रगल स्टोरी सांगतो त्यातून तो खूप इन्स्पायरिंग वाटतो आणि त्याच्यातला एक हंबलनेस दिसून येतो, पण त्याच गोष्टींचा तो जेव्हा माज दाखवतो तो माज आणि अहंकार थोडा कमी करावा, कारण वर जाऊन खाली पडायला वेळ लागणार नाही. आणि विशाल खूप वेळा असं म्हणतो की तो एकटा शेर आहे, त्याला कुणाची गरज नाही, पण जोपर्यंत विशाल सोबत 4 लोक नसतील तोपर्यंत तो झिरो आहे आणि त्याचा एक्सेप्टन्स त्याच्याकडे नाहीये. सो एक्सेप्टन्स वाढवावा. त्याला नेहमी असं वाटतं की त्यांनी दुसऱ्यांना सांगावं आणि त्यांनी ऐकावं, पण हीच वेळ जेव्हा त्याच्यावरती येते की त्याला कोणीतरी त्याच्या जवळची किंवा त्याच्या ग्रुप मधली व्यक्ती त्याची चूक सांगते, तेव्हा तो डिस्टर्ब होतो आणि पळवाटा शोधतो, कारण इथे येतो त्याचा इगो. सो इगो बाजूला ठेवून गेम खेळ. स्वतःला इतकंही मोठं समजू नकोस की तू चुकूच शकत नाहीस. स्वतःला ग्रेट समजू नकोस, हंबल राहा. ज्याला तू माझा जर अहंकार आणि मीपणा समजते ते माझं अभिमान आहे, गर्व आहे. माझी स्ट्रगल स्टोरी जी मी तुला सांगली ते ऑल ओव्हर आहे, बाहेर जाऊन तुला कळलं आहे. तिथून आलो आहे म्हणून झिरोतून हिरो बनलोय, तर खूप गर्व, खूप अभिमान आहे स्वतःवर आणि खूप स्ट्रगल करून वर आलोय. हो, मी जेव्हा रागाच्या भरात येतो तेव्हा काही बोलतो, मला अँगर इश्यूज आहेत, आज पण मी एक्सेप्ट केलंय. मला लोक लागतात कारण मी एक फॅमिली मॅन आहे, माझं परिवार सारखं मी लोकांना बिहेव करतो, पण नाती आणि गेम मिक्स करत नाही. मी जेव्हा बोलतो की मला गेम मध्ये कोणाची गरज नाही, तर मी आत्ताही इथे बोलतो की मला गेम मध्ये कोणाची गरज नाहीये, कारण मी त्याच्यावरच अँगर दाखवतो ज्यांना आपलं समजतो, ज्यांना आपलं नाही समजत त्यांना अँगर नाही दाखवतो. अँगल असतो. मी तुला विशाल, ह्या घरातले तुम्ही आय स्पेशलिस्ट आहात. आय 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 या बसा.